योजनेचा आज 14वा हप्ता देण्याचा शुभहस्ते झाला आणि त्यामध्ये जवळपास 86 लाखापेक्षा जास्त आज तोही लाभ मिळाला. त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले आणि खरं म्हणजे मोठा दिलासा. मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार. जुलै महिन्याचा 13वा हप्ता आलेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये आजपासून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे. बघा, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु ऑगस्ट हप्ता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे येणार आहे की 2100 रुपयाप्रमाणे येणार आहे त्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायची आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे. लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे. परंतु बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणेच विस्तार सुद्धा होणार आहे. म्हणजेच पुढच्या अर्थसंकल्पापासून 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील अशा पद्धतीने स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे. एकंदरीत ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे. बघा, ऑगस्ट हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे. एक बटन दाबल्यावर बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे आजपासून 100% पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. बघा, आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा झालेला आहे. म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सरसकट सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की ऑगस्ट हप्त्याचे पैसे कधीपासून येतील, ऑगस्ट हप्ता कधीपासून विस्तार होईल. तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आज राज्य सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. भरपूर बहिणींना सकाळपासून ऑगस्ट हप्ता आलेला आहे. परंतु ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता आलेला नसेल त्या बहिणींनी महत्त्वाचं एक काम केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही महत्त्वाचं एक काम केलेलं असेल तरच तुम्हाला हा हप्ता सुद्धा येणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं कालच ऑगस्ट हप्ता विस्तार करण्यासाठी निधी सुद्धा पाठवण्यात आलेला होता. म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार करण्यासाठी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 36 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता. हा निधी कालच बँकांकडे पाठवण्यात सुद्धा आलेला आहे. या बँकेमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच कालच सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आज सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं
आज पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। उद्या दुसरा टप्पा आणि परवा दिवशी तिसरा टप्पा, या 3 टप्प्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होत असतात आणि या डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज पहिल्या टप्प्यामधील 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। म्हणजेच एकंदरीत ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 100% विस्तार सुद्धा होणार आहे। या 20 जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये खाटागड विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। तर हे नियम कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत, तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये खाटागड ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं आज राज्य सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यांची प्रमुख यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये 100% हे पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनं या 20 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत, परंतु या 20 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार नाहीत याची संपूर्ण माहिती अगदी एका मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही 1 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येऊन जाईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का, कारण सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत का, त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत का, किंवा त्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये रक्षाबंधनच्या दिवशी विस्तार सुद्धा होणार होते, परंतु रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै हप्त्याचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले होते, कारण रक्षाबंधनच्या पासून आजपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। तर ही पडताळणी काल संध्याकाळी पूर्ण सुद्धा झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमना आदेश सुद्धा देण्यात आलेला होता की लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तार करा, जेणेकरून त्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल, त्यांना या महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा होऊन जाईल। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो आणि सध्याच्या स्थितीला ऑगस्ट हप्त्याचा शेवटचा आठवडा सुद्धा सुरू झालेला आहे। त्यामुळे आजपासून पुढील 3 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार नाही। त्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं काही महत्त्वाची माहिती आलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ न पळवता कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 50 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। कळत न कळत त्यांचा अर्ज सुद्धा
अपात्र करण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल किंवा ज्यांना मेसेज आलेला नसेल तर त्यांचा अर्ज सुद्धा अपात्र झालेला असू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झालेला आहे की तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार नाही. तर बघा, लाडकी बहिणीनं लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येणार नाही. त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार नाहीत. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा बहिणींना सुद्धा पैसे येणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणीनं ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत. बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील आणि ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार नाहीत. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणी नियमांच्या बाहेर असतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार नाहीत. बघा, आता आपण काही महत्त्वाचे नियम बघितले आहेत, काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा बघितलेल्या आहेत. आता आपण थेट 20 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील. म्हणजेच लाडक्या बहिणीनं ऑगस्ट हप्त्याचे पैसे 3 टप्प्यांमध्ये विस्तार सुद्धा होणार होते. त्याच्यामधील पहिला टप्पा आजपासून सुरू सुद्धा झालेला आहे. बघा, आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि परवा दिवशी तिसरा टप्पा. म्हणजेच आज पहिल्या टप्प्यामधील 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. उद्या दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी उर्वरित जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु ऑगस्ट हप्त्याचे पैसे 21 रुपयाप्रमाणे येणार नाहीत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज सुद्धा करायचं नाही. म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणेच विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर 20 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवतो. बघा, लाडक्या बहिणीनं 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे जिल्हा, तर या पुणे जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींना आजच पैसे येणार आहेत. म्हणजेच पुणे जिल्ह्यामधील स्वारगेट असेल, कात्रज असेल, हडपसर असेल, बेकराई नगर असेल, शिवाजीनगर असेल, असे जे आपले वेगवेगळे विभाग आहेत, त्यासोबतच पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, तर या जिल्ह्यामधील सर्व बहिणींना पैसे येतील. कारण पुणे जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि पुणे जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे सर्वात अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत. त्यासोबत दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर. बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये हे पैसे 100% विस्तार सुद्धा होणार आहेत. त्यासोबत परभणी जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, बीड जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे येतील, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे येतील, नांदेड असेल, नंदुरबार असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत. त्यासोबत धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं जिल्ह्यांची यादी बघितली आहे, परंतु ज्या प्रमुख बँकांची यादी जाहीर झालेली आहे तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणीनं या प्रमुख बँकेपैकी पहिली बँक SBI बँक, त्यासोबतच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक,
IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु या सर्व बँकेमध्ये पैसे येतील, परंतु तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होईल, म्हणजे 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे। तर या गणेशोत्सवानिमित्त हा ऑगस्ट हप्ता विस्तांतर होऊ शकतो। जर गणेशोत्सवाला हा हप्ता मिळाला नाही तर बहिणींच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टच्या अगोदर पैसे येतील।